वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। सो बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाइन बघून कंटाळा येतो, काहीतरी युनिक वेगळी डिझाइन बनवायची आहे आणि ते सुद्धा मी तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी डिझाइन बनवणं तुम्हाला खूप सोपं जाईल। आणि एवढंच नाही तर बाय चान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाइन सहज बनवता येईल। एवढंच नाही तर या डिझाइनमुळे नक्कीच आपल्या ब्लाउजला आणि साडीला खूप सुंदर असं लुक येईल, कारण बऱ्याचदा आपल्या साडीचं लुक हे ब्लाउज कसं स्टिच करतो, त्याची डिझाइन कशी आहे, त्याची स्लीव्ज कशी आहे, तो ब्लाउज कसा आहे यावर डिपेंड असते। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की इथे हा ब्लाउज पीस आहे, छान असा मल्टी कलरचा आहे आणि कुठल्याही साडीवर मॅचिंग होईल असा हा ब्लाउज आहे। त्यामुळे यावर सुद्धा आपण अशी डिझाइन बनवणार आहोत की ती कुठल्याही साडीवर मॅच व्हावी यासाठी। तर बघा इथे ब्लाउजचा बॅकनेक आणि अस्तरचा बॅकनेक असं दोन्हींची आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार आपण हा जो काही गळा करणार आहे तर त्याची कटिंग कशी करावी हे सहज लक्षात येईल। तर बघा इथे ब्लाउजची उंची आहे 12, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 13 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथून इथपर्यंत टाकलेला आहे शोल्डर, पूर्ण शोल्डरचं निम्म म्हणजे इथे 6.5 घेतलेला आहे, पूर्ण शोल्डर होतं 13 आणि 3.5 गळा रुंदी। जेवढं शोल्डर आहे 6.5 तेवढाच मुंडा टाकलेला आहे आणि 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा आकार सुद्धा इथे आपण दिलेला आहे। आणि त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग करून हा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आता आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत। तर ऑलरेडी 3.5 गळा रुंदीची मार्किंग इथे आपण केलेली आहे आणि त्यानंतर इथून मार्किंग करायची आहे आपल्याला 3 इंचाला। त्यानंतर त्याच्या खाली 1 किंवा 1.5 इंचाला तुम्ही मार्किंग करू शकता, तर मी इथे 1.5 इंचाला मार्किंग केली आणि त्यानंतर इथे लास्ट आता ठीक आहे। आणि मग आडवं पुन्हा आपल्याला 3.5 इंच गळा रुंदीची इथे मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा इथे सुद्धा मार्किंग करायची आणि लास्टला सुद्धा 3.5ला। आता आपल्याला वरचा एक बॉक्स आणि खालचा एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि वरती जो काही शेप आहे तर तो आपला सिंपल असा गोल गळा आहे आणि खालचा शेप बघा ह्या पद्धतीने द्यायचा आहे आपल्याला, थोडासा असा छत्रीचा जो काही शेप असतो गोलाकार असा वरून तसा। ठीक आहे, आणि वरती जो काही गळा आहे आपला तर त्याला आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे। इथे थोडासा अजून तुम्ही डीप घेऊ शकतात। ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने आता वरचा गोल गळ्याचा आकार दिलेला आहे आणि वरचा जो काही गोल गळा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे, बरोबर जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच। आणि जो खालचा शेप आहे तर तो आता आपण कॅनव्हास पेपरवर मार्किंग करून घेणार आहोत, कारण की कॅनव्हास पेपर लावून हा आपण स्टिच करणार आहोत। तर बघा मग इथे ह्या पद्धतीने डबल फोल्ड कॅनव्हास पेपर केलेला आहे आणि आपण अस्तरवर बरोबर ह्या पद्धतीने इथे ठेवून घ्यायचा। आणि बघा आता याच्यावर थोडीशी फेंट मार्किंग दिसते तर ती स्केच पेनच्या सहाय्याने आपण इथे डार्क करून घेऊयात। तर तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल पण तुम्ही जर ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर त्यावर ठेवला की तुम्हाला मार्किंग बरोबर दिसेल। आणि तीच मार्किंग बघा दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते तर ती डार्क करूयात, म्हणजे दोन्ही साईडचा शेप व्यवस्थित प्रॉपर येईल आणि सेंटरला आपला गळासुद्धा तयार होईल। 1 इंच कडेने मार्जिन ठेवून आपण हा कॅनव्हास पेपर इथे कटिंग करून घेतला। ठीक आहे, तर बघा आता आपल्याला कॅनव्हास पेपर लावून हा बॅक नेक जो आहे तर तो स्टिच करायचा आहे। महत्त्वाचं म्हणजे आता सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा एकमेकाला जोडायचा आहे। ही एक मेथड आहे किंवा आपण डायरेक्ट कॅनव्हास पेपर लावून हा स्टिच करू शकतो। तर बघा सगळ्यात आधी ब्लाउजचा बॅक पार्ट ठेवला, त्यावर आपण अस्तरचा बॅक पार्ट आणि कटिंग केलेला गळा इथे सेंटरला बरोबर ठेवून घेतलेला आहे। आणि बघा आता सगळ्यात आधी आपल्याला जो काही इथे कॅनव्हास पेपरपर्यंत ठेवलेला आहे ते एक सेंटरला टिप मारायची आहे, म्हणजे कॅनव्हास पेपर व्यवस्थित सेंटरला लागला जाईल आणि आपला गळा तिरका वगैरे होणार नाही। आणि त्यानंतर आपला गळ्याचा जो काही शेप आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टिप मारून घ्यायची। तर बघा इथून आपण सुरुवात करूयात आणि बरोबर जसा शेप आहे तसंच इथे टिप देऊन घेऊयात।
तर आपण जशी टिप मारणार त्यावरच आपला गळ्याचा शेप डिपेंड आहे. तर तो बघा इथपर्यंत टिप मारलेली आहे आपण आणि त्यानंतर इथून स्टार्ट केलं तर मध्ये थोडासा गॅप आहे, लक्षात राहू द्या. आणि पुन्हा इथपर्यंत आपण तो कंटिन्यू जॉईन केलेला आहे. ठीक आहे. आता बघा हा जो काही मधला शेप आहे तर इथे टिप मारल्यानंतर आपण लगेचच कंटिन्यू ते खाली कमरेच्या पार्टलासुद्धा इथे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारूयात फक्त इथपर्यंत. आणि मधला पुन्हा जो काही गॅप आहे तर तो सोडून पुढे आपण अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून इथे टिप मारून घेऊयात. म्हणजे आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही इथे सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल आणि कमरपट्टी इथे सुद्धा लावण्याची गरज पडणार नाही. तर बघा आता कॅनव्हास पेपर चा गळा करण्याच्या 2 पद्धती आहे. याआधी मी सांगितलेलंच आहे की आधी आपण अस्तर बॅक पार्ट जो असतो तो अस्तरचा आणि ब्लाऊजचा एकमेकाला जॉईन केल्यानंतर कॅनव्हास पेपरला सेपरेट अस्तर लावून गळा करत असतो, किंवा तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता, तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने. आणि बघा इथलं मधलं आपण इथे कट करून घेतलेला आहे आणि 1/2 इंचाचं मार्जिन इथे ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर आता आपण ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स मारूयात, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड होणं गरजेचं आहे. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. कुठलाही गळा असो शक्यतो कट्स मारायचेच आहे. तर हे बघा इकडून पण मारून घेतलेले आहे. आता कट्स मारून झाल्यानंतर हा पार्ट आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे. आणि बघा इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण हे सरळ करू त्यावेळेस त्याचे हे जे काही खालचे कानेकोपरे आहेत तर ते व्यवस्थित बाहेर निघणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावरच आपला शेप डिपेंड आहे. त्यामुळे इथे छोट्या स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने अलगद प्रेस करून हे कानेकोपरे मी बाहेर काढून घेते. तर तुम्हीसुद्धा व्यवस्थित ते बाहेर काढायचे. बाहेर काढताना खूप जोरात खेचायचं नाही आहे, ते अलगद प्रेस करायचं, ते बरोबर बाहेर निघेल. खूप जोरात केलं तर तिथे फाटण्याचे चान्सेस असणार आहे, त्यामुळे व्यवस्थित जरा काळजीपूर्वक. आणि बघा आता इथून खालच्या साईडने आपण दाबटीप द्यायला इथे सुरुवात करूयात. तर बघा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची आणि ब्लाऊजची डिझाईनची म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे बिघडणार नाही. तर व्यवस्थित काळजीपूर्वक जसा शेप आहे तसेच आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा इथपर्यंत दिल्यानंतर जो काही वरचा गोलाकार शेप आहे तर तिथे सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि इथून पुन्हा जो काही आपला शेप आहे तसा म्हणजे आपला हा जो काही शेप आहे तर हा थोडासा युनिक आणि वेगळा आहे. नक्कीच त्यामुळे ब्लाऊजला छान असं लूक येईल, पण तो प्रॉपर कटिंग करणंच नाही तर तो प्रॉपर स्टिचिंग करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपण इथे तो स्टिच करून घ्यायचा आहे. तर बघा मस्त असा परफेक्ट फिनिशिंगचा इथे शेप आलेला आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत आपल्याला इथे हे जोडून घ्यायचं आहे. आणि जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं वगैरे जाणार नाही, शोल्डर खूप स्प्रेड होणार नाही म्हणजे गळारुंदी वगैरे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे म्हणजे ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला बसेल. तर हे बघा ह्या पद्धतीने मग मी बरोबर इथपर्यंत म्हणजेच पूर्णच ब्लाऊजला इथे टीप मारून घेतलेली आहे. आता टीप मारून झाल्यानंतर जो काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की आपण परफेक्ट कटिंग ही अस्तरच्या बॅक पार्टवर करत असतो म्हणजे अस्तरवरच, आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्रा कटिंग करत असतो कारण की तो स्टिचिंग करताना आपल्याला सोपं जावं, कमी वगैरे पडायला नको, म्हणूनच आपण गळ्याचा शेप झाल्यानंतर ह्या पद्धतीने जॉईन करत असतो आणि एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करतो. तर इथे सुद्धा आपण रेडी करून घेतलेला आहे. त्यानंतर आता वरचा जो काही गळा आहे गोलाकार तर तिथे आता आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज आहे, कारण तिथे आता फिनिशिंग सहित रेडी झालेलं नाही आहे. तर ब्लाऊज कट झाल्यानंतर जो काही अस्तर उरलं होतं त्यातून ह्या पद्धतीने तिरक्या 1 इंचाच्या कपड्याच्या पट्ट्या आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर तिरक्याच करायच्या कारण की तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो त्यामुळे. आणि बघा आता ती जी काही पट्टी कट केली तर ती ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून इथे साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला गळ्याला ही गळापट्टी लावून घ्यायची आहे. तर व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडायचं आहे म्हणजे गळ्याचा आकार चेंज होणार नाही. तर या आधीची जी काही मेथड होती त्यामध्ये आपण आधीच आपला फिनिशिंग सहित वरचा गळा रेडी झाला होता, मधला शेप आपण नंतर केला. इथे आपण मधला शेप आधी केला आणि वरच्या गळ्याला नंतर आपण इथे गळापट्टी लावून घेतोय. तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकतात. आणि बघा मग त्यानंतर इथे गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आणि ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जी काही आपण गळापट्टी लावलेली आहे तर
तीचा जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग वगैरे बिघडणार नाही. तर फिनिशिंगसाठी मी कटिंग आणि स्टिचिंग करताना ज्या ज्या टिप्स सांगते तर त्या नक्की फॉलो करा. म्हणजे नुसतं डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर ते सुद्धा तुमच्या सहजच लक्षात येईल. तर हे बघा प्रॉपर असं छान वरचं आपण गळापट्टी लावून घेतली. त्यानंतर आता इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. तर सेंटरपासून 4.5 आणि उभं 4ची टक्सची इथे मार्किंग आपण करून घेतली. जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आता आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायचं आहे या पद्धतीने आणि तिरका टक्स इथे टाकून घ्यायचा आहे. तर बघा टक्सला नेहमी डबल टिपसुद्धा द्यायची आहे आणि खालच्या साईडला लॉकसुद्धा करायचं, म्हणजे ते लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहत नाही आणि जेणेकरून आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होत नाही. तर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने इथे टक्स टाकून घेतलेला आहे आणि इथे बघू शकतात परफेक्ट फिनिशिंगसहित दोन्ही टक्स आपले इथे टाकले गेलेले आहे. त्यानंतर आता इथे लेस लावायची आहे. तर बघा ही जी काही लेस आहे गोल्डन आणि ब्ल्यू कलरची कॉम्बिनेशनची तर ती इथे तुम्ही लावू शकतात किंवा ह्या ब्लाऊज पीसमध्ये जेवढे कलर आहेत तर त्यापैकी कुठल्याही कलरची लेस तुम्ही यूज करू शकता. बट मी इथे गोल्डन कलरची लेस यूज करते कारण गोल्डन कलर कशावर सुद्धा मॅच होतो आणि यावर सुद्धा छान मॅच होईल. फक्त एवढं लक्षात राहू द्या की मॅचिंग दोरा शक्यतो यूज करायचा ज्यावेळेस तुम्ही लेस लावणार असाल त्यावेळेस. तर बघा मग इथून आता सुरुवात करूयात. तर छान अशी गोल्डन कलरची त्रिकोणची न्यू स्टाईलची जी काही लेस आहे तर ती मी इथे घेतलेली आहे. तर बघा इथून प्रॉपर व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. नाही तर बऱ्याचदा काय होतं की आपण गळ्याचा आकार कटिंग व्यवस्थित करतो, स्टिचिंग व्यवस्थित करतो, पण जर का लेस आपल्याला हवी तशी प्रॉपर लागली गेली नाही तर पुन्हा आपल्या गळ्याचा आकार चेंज होण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ देऊ नका. त्यामुळे लेस लावताना काळजी घ्या. जिथे आपला कानेकोपरे आहेत तिथे व्यवस्थित फोल्ड करत करत लावायचं, म्हणजे आपला गळ्याचा आकार जसा आहे तसाच राहतो, फिनिशिंग वगैरे बिघडत नाही आणि छान असा दिसणारा ब्लाऊज आपला इथे नक्कीच रेडी होईल. तर बघा इथून सुद्धा फोल्ड करायचं आहे तर इथून सुद्धा करून घेऊयात. तर इथे बघा मी गोल्डन आणि कलरची ही लेस यूज केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार कुठल्याही कलर कॉम्बिनेशनची तुमच्या आवडीने लेस इथे नक्कीच लावू शकता. ठीक आहे. तर बघा इथे आपण कंटिन्यू डायरेक्ट कमरेपासून स्टार्ट केलं आणि पूर्ण शेपला पुन्हा कमरेपर्यंत लावून घेतलेला आहे. आणि बघा ह्या लेसला आता मी डबल टिप देते. तुम्ही सुद्धा शक्यतो तुमची लेस जाड असो किंवा बारीक असो डबल टिप देत चालायची. त्यामुळे काय होतं की लेस व्यवस्थित पॅक होते, ती लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ती तरंगत पण नाही, त्यामुळे फिनिशिंगसुद्धा छान दिसते. तर बघा परफेक्ट असं इथे आपण आता दोन्ही पण लेस म्हणजे लेसला डबल टिप देऊन घेतलेली आहे. आता वरच्या गळ्याला लेस लावायची आहे तर तिथे मी बारीक लेस घेतलेली आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तीसुद्धा लावू शकतात, पण मला असं वाटते की मधल्या शेपला आपण लावलेली आहे तर वरतीच जरा ही बारीक लावली की छान असं लूक येईल. त्यामुळे मग मी इथे ही बारीक लेस घेतलेली आहे आणि ह्या वरच्या लेसला सुद्धा इथे आपण डबल टिप देऊन घेऊयात ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर प्रॉपर अशी लागली गेलेली आहे. त्यानंतर आता इथे खाली आपल्याला रेडीमेड गोल्डन कलरची नॉट लावायची आहे. छोटीशीच लागणार आहे बघा. तर ती बरोबर इथे डायरेक्ट लास्टला लावायची आहे. तर डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायची आहे, म्हणजे तिथून निघण्याचे चान्सेस राहणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण बघा ती लावून घेतलेली आहे. आणि बघा आता याला आपल्याला सिंपलसे असे लटकन तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही रेडीमेड लटकन लावू शकतात किंवा ब्लाऊज पीसच्या उरलेल्या कपड्यापासून म्हणजे फॅब्रिकचे लटकनसुद्धा करू शकतात. आणि याआधी मी 10 ते 15 लटकनचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की बघा. त्यामध्ये 10-15 प्रकारचे वेगवेगळे आपण फॅब्रिकपासून कसे लटकन करू शकतो तर ते सांगितलेलं आहे. म्हणजे मग तुम्हाला त्यापैकी जे लटकन आवडत असतील तसे तुम्ही नक्कीच बनवू शकतात. पण मी इथे सिंपल असे त्रिकोणी बनवलेले आहेत. वाटत असेल तर तुम्ही रेडीमेड मल्टी कलरचे सुद्धा छान असे लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर बघा मग दोन्ही साईडचे लटकन आता इथे आपण फायनली रेडी करून घेतलेल्या आहेत. आणि आता मी तुम्हाला हे बांधून दाखवते की त्याचं लूक कसं येतं ते. तर हे बघा इथे खाली आता ही नॉट आपण पॅक अशी बांधून घेऊयात. तर बघा मग इथे फायनली आपला हा जो काही बॅकनेक आहे तर हा पूर्ण स्टिच करून झालेला आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की हा जो काही शेप आहे तर हा सुद्धा थोडा वेगळ्या प्रकारचा आहे.
आणि मी तुम्हाला ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईलची डिझाईन सहज बनवता यावी आणि थोडा वेगळा शेप आहे हा. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि ही जी काही डिझाईन आहे ती या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असं लुक येईल. सो नक्की ट्राय करून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला कॅनव्हास पेपर कसा कटिंग करायचा, तो आपल्या ब्लाऊजच्या बॅकनेकला कसा लावायचा, तर हे अतिशय सावकाश आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहजच बनवता येईल. ठीक आहे, चला तर मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली आजची लेटेस्ट ट्रेंडिंग छानशी डिझाईन आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.